वेलकम बॅक टू माय मूडी फूड मेकर चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या दुधी भोपळ्यापासून म्हणजेच लौकीपासून छान अशी गोडसर बर्फी पाहायची आहे. दुधी भोपळ्याची वरची साल काढून झालेली आहे. आता छान असं कट करून घ्यायची आहे. दुधी भोपळ्याची बर्फी करत असताना जर तुम्हाला दुधी भोपळा किती वजनाचा आहे हे माहीत नसेल तर तुम्ही काय करायचे तर दुधी भोपळा छान असा किसून घ्यायचा. त्यानंतर त्याला वाटीमध्ये घालायचे, म्हणजेच एक वाटीभर झाला तर एक वाटीभर साखर असे प्रमाण घ्यायचे. दुधी भोपळा जर कवळा नसला म्हणजेच मीडियम स्वरूपात असेल तर काय करायचं तर मधला भाग थोडासा काढून घ्यायचा. मधला भाग थोड्या प्रमाणात काढून झालेला आहे. आता आपण दुधी भोपळा छान असा किसून घेऊया. दुधी भोपळा मी अखंड घेतला नाही तर मला जेवढा हवा आहे तेवढाच घेतलेला आहे, म्हणजेच एक वाटीमध्ये जेवढा बसेल त्याप्रमाणे मी अंदाजे घेतलेला आहे. चला आता साहित्य बघूया आपण. बर्फी छान जमून येण्यासाठी मी खव्याचा वापर करत आहे. याला ऑप्शन दूध पावडर घेऊ शकता. आता एक वाटीभर एवढी साखर घेतलेली आहे. साखर थोडी कमीच घेतलेली आहे. त्यानंतर खिसलेली लौकी, हिरवा इडिबल फूड कलर घेतलेला आहे. तुम्हाला जर या बर्फीमध्ये डेसिकेटेड कोकोनटचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आता मी थोडंसं तूपही घेतलेलं आहे, म्हणजे जेवढे लागेल तेवढं तूप टाकून घेणार आहे यामध्ये. या संबंधाचे ठेवून एका पॅनमध्ये 1 चमचाभर एवढे तूप घेतलेले आहे. आता आपण किसलेले दुधी भोपळा म्हणजेच लौकी आपण भाजून घेऊया. दुधी भोपळा तुपामध्ये छान असं भाजून घेऊया. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. दुधी भोपळ्यामध्ये पाणी असते. आता हे भाजत असताना पाणी पण जाण्यासाठी मदत होईल. बघा छान अशी वाफ येत आहे. आता आपण काय करूया तर एक झाकण लावून देऊया. 4 ते 5 मिनटं झाकण लावून द्यायचे आहे. 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण हे झाकण काढूया आणि परत त्याला छान असं परतून घेऊया. त्याआधी थोडंसं 1 चिमूटभर एवढे नमक टाकून घेऊया. आता यातील पाणी गेलेले आहे. आपण आता 1 वाटीभर एवढे, म्हणजे वाटीला थोडंसं कमी एवढे साखर टाकून घेऊया. तुम्हाला जर साखरेचे प्रमाण जास्त हवे असेल तर तुम्ही 1 वाटीभर एवढे साखर टाकून घेऊ शकता. साखर आधी टाकायची हेच कारण की साखर छान अशी त्यामध्ये विरघळेल व छान असे कॅरमल तयार होईल आणि साखरेचा फ्लेवर याला छान असा लागेल. साखर छान अशी विरघळेल त्याचप्रमाणे याला छान असं एकजीव करून घेऊया. साखर एकजीव होत आहे. आता आपण काय करूया तर यावर एक झाकण लावून देऊया. आता हे 5 किंवा 4 मिनटापर्यंत झाकून द्यायचे आहे. तुम्ही कधी अशा प्रकारच्या बर्फी ट्राय केला आहात का, किंवा अशा प्रकारची मिठाई तुम्ही कधी ट्राय केला आहात का, ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. झाकण काढून झाल्यानंतर आता याला परत एकदा छान असं एकजीव करून घेऊया, म्हणजेच हलवून घेऊया. तर यामध्ये मी दूध टाकून घेणार आहे. दुधाचे प्रमाण मी 2 वाटी इतके केलेले आहे. तेवढ्या प्रमाणात आपण दुधी भोपळा घेतलेला आहे, तेवढ्या दुप्पट प्रमाणात दूध घ्यायला हवे. तुम्हाला कमी दूध घ्यायचे असेल तर घेऊ शकता, पण खवा किंवा दूध पावडरचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. 2 वाटीभर इतके दूध टाकून झालेले आहे. आता यामध्ये दुधावरची मलई टाकून घेत आहे. मलई टाकल्याने काय होते तर बर्फीला छान असं घट्टपणा येतो आणि काय होते तर मलाई बर्फी खाल्ल्यासारखं फील होते. छान असं एकजीव करून घ्यायचे आहे. बघू शकता कशा प्रकारे मी एकजीव करून घेत आहे ते. आता याला झाकण लावून द्यायचे आहे आणि 10 मिनटे छान असं मंद आचेवर गॅसवर ठेवून द्यायचे आहे. पूर्णपणे 10 मिनटे झालेले आहेत. आता आपण याचे झाकण काढून देऊया. बघू शकता उकळी येत आहे आणि हे सर्व काही एकजीव होण्याच्या मार्गावर आहे. जोपर्यंत दूध आटत नाही किंवा हे सर्व काही एकजीव होत नाही तोपर्यंत हे गॅसवर शिजत ठेवायचे आहे. त्याला झाकण लावून देऊया आणि 5 मिनटे तसंच ठेवूया. आता 5 मिनटं झालेले आहे. आता झाकण काढून द्यायचे आहे आणि हे सर्व काही आणि परत परतून घ्यायचे आहे, म्हणजेच थोड्या प्रमाणात त्याला एकजीव करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व काही एकजीव झालेले आहे, म्हणजेच थोड्या प्रमाणात दूध कमी झालेले आहे. आता आपण काय करूया तर यामध्ये खवा टाकून घेऊया. खवाच्या ऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पावडर किंवा तुम्ही काजू पावडर किंवा मिल्क पावडरही वापरू शकता. छान असं एकजीव करून घेऊया. बघा खवा टाकल्याने कसा घट्टपणा आलेला आहे. आता तुम्हाला माहीतच आहे की दुधी भोपळा वरून हिरवा असतो, त्यामुळे दुधी भोपळ्याची बर्फी म्हणल्यावर हिरवी बर्फी असणार. त्यामुळे आपण काय करूया तर यामध्ये इडिबल असा हिरवा कलर टाकून घेऊया. गॅस आता हाय फ्लेमवर करून घ्यायची आहे आणि छान असा आता हे हलवून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व काही घट्ट होईल. आता 5 मिनटं एवढे झाकण लावून द्यायचे आहे आणि 5 मिनटानंतर आता हे काढून घ्यायचे आहे आणि परत त्याला छान असे हलवून घ्यायचे आहे. आता 1 चमचाभर एवढे यामध्ये तूप टाकून घेऊया. टाकल्यामुळे काय होईल तर बर्फीला अजून मऊपणा येईल. बर्फी बनवण्यासाठी हे आता मिश्रण परफेक्ट झाले आहे. आता हे कसे ओळखायचे तर काय करायचे, हातामध्ये घेऊन बघायचे आहे की गोळी तयार होते का.
गोळी तयार झाली की छान अशी बर्फी तयार होते. रिकामी पसरट असे ताट घेऊया आणि याला तुपात छान असं लावून घेऊया. जर तुमच्याकडे मोल्ड अवेलेबल असेल तर तुम्ही मोल्डचा वापर करू शकता. रेडी झालेल्या बर्फीचे प्रीमिक्स यामध्ये ओतून द्यायचे आहे. ओतून झाल्यानंतर छान असे पसरट भाग करून घ्यायचा आहे. बर्फीचा आकार जरा मोठा होण्यासाठी मी काय केले आहे तर निम्मे ताट एवढेच लावून घेतलेले आहे बर्फीचे प्रीमिक्स. आता हे 2 तासासाठी फ्रीजला लावून द्यायचे आहे. जर तुम्ही रात्रभर याला ठेवणार असेल तर ठेवू शकता. 2 तास झालेले आहेत. आता बर्फी सेट झालेली आहे. अजून जर जास्त वेळ ठेवले असेल तर अजून बर्फी सेट झाली असती. आता आपण छान अशी बर्फीचा आकार याला देऊया. मला जर वेगळा आकार द्यायचा असेल तर देऊ शकता. मी चौकोनाचा आकार पाडून घेत आहे. तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलवर नक्कीच या. व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर